इचलकरंजी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडील प्रशासन अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्या नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप इचलकरंजी महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीनं केलाय। हातकणंगले पंचायत समितीकडील विस्तार अधिकाऱ्यांकडे प्राथमिक शिक्षण विभागाकडील प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार आहे। त्यांच्यामार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांचं संनियंत्रण चालत असताना एका उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे प्रशासन अधिकारी म्हणून तसंच एका मराठी माध्यमाच्या शिक्षकांकडे नियमबाह्यपणे पर्यवेक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय। शासन निर्णय आणि शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेचा या नियुक्ती करताना कुठलाही विचार न करता आपल्या मर्जीतील शिक्षकांची प्रशासन अधिकारीपदी आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली असून या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात अशी मागणी समितीने केली आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये एकाच शाळेत 10 वर्ष सेवा केल्याचा नियम लावून बदल्या करण्यात आल्या, पण सर्वांना सारखाच नियम न लावता काही शाळांतील शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असून त्याऐवजी सर्व शिक्षकांना एकसारखा नियम लावावा, आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण करण्यात यावं आदी मागण्यांसाठी समितीच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कारस्ट्राईब शिक्षण संघटना, पदवीधर शिक्षक संघटना आणि मागासवर्गीय शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या।